जपानमध्ये इंडियन्सला अवॉइड करतात का, असं मला खूप जण विचारतात. खरं सांगू, माझा एक्सपिरियन्स अजिबात असा नाही आहे. इथे आल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट मला जाणवली ती म्हणजे आयसोलेशन. एकटं एकटं वाटायचं. कारण जपान ही कंट्रीज खूप प्रायव्हेट आहे. जपानमध्ये लोक थोडेसे रिझर्व्ह नेचरचे आहेत, पण ते फक्त इंडियन्ससोबत नाही आहेत, ते सगळ्यांसोबतच आहेत. आणि बोललेत तरी फार जास्त घुळून मिसळून बोलत नाहीत, कारण त्यांना लहानपणापासूनच त्यांची जडणघडणच तशी झाली आहे. पण एकदा की जर तुमच्याशी ते जोडले गेले, तर अगदी एका कंपनी सोडल्यापासून तुम्ही 10 कंपन्या जरी चेंज केल्या तरी त्या पहिल्या कंपनीतली लोक तुमच्याशी कनेक्टेड असतात. हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. ती इंडियन्सलाच टार्गेट करून रेसिझम होतो असं नाही. प्रत्येक कंट्रीमध्ये असं रेसिझम किंवा आयसोलेटेड केसेस नक्कीच असू शकतात. पण जपानमध्ये टोकियो सारख्या शहरामध्ये एक जागा मिनी इंडिया म्हणून ओळखली जाते, कारण तिथे सगळ्यात जास्त इंडियन्स राहतात. अगदी वर्षोनवर्ष 20 ते 25 वर्ष एकाच कंपनीमध्ये काम करणारे इंडियन्स सुद्धा इथे आहेत. जपानमध्ये काम करण्याची पद्धतच अशी आहे. तुम्ही इतर सगळ्या गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करा, पण कामामध्ये कॉम्प्रोमाइज करून इथे चालत नाही. कडू अनुभव असणारे पण काही फार असू सुद्धा शकतात, पण यावरून आपण संपूर्ण जपानला जज करू शकत नाही. त्यामुळे बद्दल तुमची मतं मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये शेअर करा.